येवला शहराचा आठवडी बाजार शहरातील मोकळ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर खेरमुडे यांनी केलेली आहे। बाजार वर्दळीच्या ठिकाणी भरवल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो, त्यामुळे त्यांनी ही मागणी केली आहे। नाशिक शहराच्या मध्यवर्ती परिसरातील 5,000 कोटी रुपयांच्या जागेचा ताबा शासनाने घेतला आणि या जमिनीची बेकायदेशीररित्या खरेदी करण्यात आली आहे। औरंगाबाद खंडपीठ या निकालाचा आधार घेत ही सर्व जमीन एका कंपनीच्या नावावर असल्यामुळे शासनाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले। नाशिकमध्ये सायबर गुन्हेगारांनी दोघांना 26 लाख रुपयांचा गंडा घातला। एबीके लिंक पाठवून आरटीओ चलन ॲप्लिकेशन डाउनलोड करायला सांगून गंडा घातलेला आहे। या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिकच्या लष्करी देवळाली कॅम्प परिसरामधून 487 ग्रॅम ड्रग जप्त करण्यात आला। सुमारे 23 ते 24 लाखांची ड्रग पावडर जप्त केली आहे। लष्करी अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे। या प्रकरणामध्ये तिघांना अटक झाली आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये कर्तव्यामध्ये कसर करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांनी कठोर पावलं उचललेली आहेत। प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या तब्बल 800 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी रूट मार्च काढला। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलिसांनी शहरामध्ये रूट मार्च काढायला सुरुवात केली आहे।